छत्रपती संभाजीनगर येथून अकोल्याकडे 3 दिवसाच्या दौऱ्यासंदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार सकाळी निघले असता त्यांची गाडी जी सफारी गाडी आहे त्या गाडीमध्ये ते महाराष्ट्रभर प्रवास करतात, दौरा करतात। त्या गाडीचा अचानक प्रॉब्लेम झाला आणि ती गाडी जालना या ठिकाणी एका गॅरेजवर लावण्यात आली आणि त्याच्यानंतर दीपकभाई केदार यांनी स्थानिकचा जो कार्यकर्ता आहे त्यांना फोन केला आणि गाडी मागून घेतली। तात्काळ लागलीच कार्यकर्ता त्या ठिकाणी गाडी घेऊन आला आणि त्या गाडीमध्ये दीपकभाई केदार आणि सहकारी सिंदखेड राजाकडे जात असताना नवा या घाटामध्ये एका ट्रकने कॉर्नरला गाडी पूर्णपणे पट्ट्याच्या साईडला होती, गाडी खाली उतरण्याचा प्रयत्न केला त्या ड्रायव्हरने, पण तरी सुद्धा ती गाडी या इर्टिकाच्या अंगावर आली आणि जी राईट साईडची जी बाजू असते ती पूर्णपणे घासून गाडी त्या ठिकाणी निघून गेली। आता ती गाडी अशोक लेलँडची गाडी नागालँड पासिंग होती ती जी, त्या ठिकाणी ती गाडी निघून गेली। हे महाराष्ट्रामधील बहुजन नेत्यांनी सतर्क राहणे काळाची गरज आहे। आपण बघताय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले कुठून कुठं गेले आणि कसा अपघात झाला या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल या ठिकाणी होत नाही। आपल्या बहुजनांचे जे मुलं आहेत, बहुजनांचे जे नेते आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून जे या ठिकाणी आवाज करतात, शेतकऱ्यांचा आवाज बनतात, अन्याय अत्याचारावर आवाज करतात, या नेत्यांना संपवण्याचं काम या ठिकाणी हे मनुवादी वृत्तीचे लोक करत आहेत। त्यामुळे मी ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्य प्रवक्ता या नात्याने महाराष्ट्रामधील सर्व बहुजन नेत्यांना आवाहन करतो की रात्रीचा प्रवास करू नका, 4-5 सहकारी सोबत ठेवा, विश्वासातले ड्रायव्हर हा अनुभवी ठेवा, कारण येणारा काळ हा गुलामीचा त्यांना आणायचा आहे आणि तो जर गुलामीचा काळ जर आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर आपण सजग राहिलं पाहिजे, असं मी या लाईव्हच्या माध्यमातून सर्व नेत्यांना आवाहन करतोय। आणि सर्व बहुजन बांधवांना, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाज बांधवांना, दीपकभाईंना मानणाऱ्या सर्व वर्गांना मी सांगू इच्छितो की मी स्वतः त्यांना फोनवर बोललेलो आहे। घडलेली घटना त्यांनी मला एकंदरीत सर्व सांगितली। मी वेळोवेळी भाईंना सांगत असतो की रात्रीचा प्रवास करू नका, 4-5 कार्यकर्ते सोबत ठेवा, अनुभवी ड्रायव्हर ठेवा, पण कुठेही फोन आला तर रात्रीचं त्यांना रात्री बेरात्री त्यांना जावं लागतं, अन्याय अत्याचारावर त्यांना आवाज उठवावा लागतो, म्हणून ते निघतात। पण मी त्यांना अजून बी विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की भाईंनी दिवसा प्रवास करावा, सहकारी चांगले सोबत ठेवावे, ड्रायव्हर चांगला सोबत ठेवावा। अशा लढणाऱ्या कार्यकर्त्याची समाजाला, या महाराष्ट्राला, या बहुजन नेत्यांची सर्व गरज आहे, म्हणून सर्व बहुजन नेत्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, असं सुद्धा मी लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो। जय भीम।